चला नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी वनरक्षक जी बॅच आपण काढणार आहे, वनरक्षक भरतीसाठी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। आपण जर 2023 चे प्रश्न बघितले तर 2023 च्या प्रश्नामध्ये नातेसंबंध ह्या चॅप्टरवरती प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक दिवशी 2-2, 3-3 प्रश्न विचारण्यात आलेले। म्हणून पोलीस भरती तसेच वनरक्षक आणि इतर जेवढ्या काही सरळ सेवा एक्झाम आहे त्यासाठी हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे, भरपूर महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नातेसंबंध। आणि हा टॉपिक आपण आज एकदम डिटेलमध्ये एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे पाहणार आहोत ते बघूया। चला आता आपल्याला बघायचं आहे नातेसंबंध। नातेसंबंधामध्ये प्रामुख्याने क्वेश्चन विचारलेले असतात की आपले नाते, आपले जे काही नाते असतात, हा जो टॉपिक आहे हा पूर्ण टॉपिक आपलं जे काही जीवन आहे म्हणजे आपले जे काही नाते पूर्ण आपल्या नात्यावरती डिपेंड आहे। आणि हा टॉपिक आपल्याला एकदम सोपा असतो, फक्त काय असतं थोडं वेगळ्या पद्धतीनं किंवा अशा लॉजिकच्या पद्धतीने विचारलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला हा अवघड जात असतो। त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने हा टॉपिक समजून घेणार आहे। त्याच्यावरती दिलेले काही प्रश्न, त्याच्यावरती मांडणी कशा प्रकारे करायची, प्रत्येक प्रश्नाचं जे काही वर्गीकरण आपण करणार आहे कशा प्रकारे करायचं ते आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत। तर पहिला टॉपिक आहे आपला नातेसंबंध, त्याच्यावरती काहीतरी प्रश्न आणि जे काही व्याख्या वगैरे असतात ते सगळं आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत। चला पुढे बघा। आता हे बघा, आता नातेसंबंधाचा प्रश्न आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं की नातेसंबंधाची आकृती कशा प्रकारे काढायची। आकृती म्हणजे कसे, आता नातेसंबंधाचा प्रश्न दिलेला असतो आणि प्रश्नामध्ये नुसतं आपण डायरेक्टली उत्तर सांगू शकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की नातेसंबंधामध्ये जो काही प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामधून आपल्याला आकृती काढायची असती, की ती आकृती काढल्यानंतर लगेच 2 सेकंदामध्ये आपलं उत्तर येतं। फक्त ती आकृती आपल्याला व्यवस्थित काढता गेली पाहिजे। नातेसंबंधाच्या प्रश्नामध्ये आकृती काढणं खूप महत्त्वाचं आहे। मग आकृती काढणं कशा प्रकारे आकृती काढायची आणि आकृती काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत कशी आहे ते आपण पाहणार आहोत। आता हे बघा, इथं दिलेले की नातेसंबंधाची आकृती काढण्याची पद्धत, की नातेसंबंधामध्ये जी काही आकृती आपण काढणार आहे त्या आकृतीची सगळ्यात सोपी पद्धत आणि एकदम सोप्यात सोपी पद्धत आपण पाहणार आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही हे बघा आता काय दिलेले 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं की नातेसंबंधीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी 2, त्या म्हणजे कोणता, एक आहे मेल आणि दुसरं आहे फिमेल, बरोबर की नाही, म्हणजे पुरुष आणि जी काही स्त्री असते ते, की मेल साठी आणि फिमेल साठी एक कोड आपल्याला लक्षात ठेवणे, तो फक्त कोणता, मेल आणि फिमेल, त्याच्या नावावरून जर आपण लक्षात ठेवलं तरी चालेल। हे बघा आता इथं दिले मेल साठी आपल्याला एक कोड लक्षात ठेवायचा आहे, तो एम, आणि फिमेल साठी आपल्याला एक कोड लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे एफ। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस प्रश्नामध्ये मेल आलं म्हणजे पुरुष असलं की जे काही नातं असलं, बरोबर नाही, किंवा जे काही जेंडर असलं, जे काही लिंग दिलेलं असलं ते काय असलं, ते पुरुष असलं, त्याच्यासाठी आपण एम वापरणार आहे। तुम्ही एमच्या जागी प्लस मायनस सुद्धा वापरू शकता। ज्याला मेल फिमेल जर वापरण्यासाठी अवघड जात असलं तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, साइन नुसार सुद्धा तुम्ही ना ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो, पण मेल आणि फिमेल बेटर राहील। तुम्ही मेल साठी प्लस वापरू शकता, फिमेल साठी मायनस वापरू शकता तुमच्या पद्धतीनं, पण मेल आणि फिमेल कसं राहील इथं बेटर राहील, कारण की लगेच आपल्याला लक्षात येतं मेल वरून लगेच एम वापरायचं, फिमेल मधून एफ वापरायचं। तिसरं दिलं आहे बघा की निश्चित पुरुष, जर आपल्याला कळालं की प्रश्नामध्ये याचं जे काही जेंडर आहे ते काय निश्चित पुरुष आहे, त्यासाठी आपण काय वापरणार आहे, मेल वापरणार आहे। आणि ज्या वेळेस आपल्याला कळालं की निश्चित ती काय त्याचं जे जेंडर आहे ते फिमेल आहे, त्याच्यासाठी आपण वापरणार आहे एफ, प्लस किंवा मायनस वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही वापरू शकता। चला त्याच्यानंतर जेंडर निश्चित नसल्यास, जर आपल्याला जेंडर माहिती नसेल, फिक्स माहिती नसेल की हा मेल आहे किंवा फिमेल आहे, एक तर तो मेलही असू शकतो किंवा फिमेल सुद्धा असू शकतो, त्याच्यासाठी आपण काय वापरायचं, मेल ऑब्लिक फिमेल, म्हणजे तुम्ही मेल सुद्धा वापरू शकता फिमेल सुद्धा। तो तुम्हाला फिक्स माहिती नाही की तो मेल आहे का फिमेल आहे, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला मेल ऑब्लिक फिमेल हा कोड वापरायचा आहे। फक्त या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी जास्त लक्षात ठेवायची, की जर तुम्हाला जेंडर दिलेलं असलं की तुम्हाला कळालं की ह्या जेंडर मधून आपल्याला कळतंय की हा पुरुष आहे, त्याच्यासाठी तुम्ही फक्त एम वापरणार आहे, आणि तुम्हाला कळतंय की ही स्त्री आहे किंवा फिमेल आहे, त्याच्यासाठी तुम्ही एफ वापरणार आहे। आणि जर तुम्हाला जेंडर माहिती नसलं, त्यावेळेस फिक्स तुम्हाला माहिती नसलं निश्चित, त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहे, एम ऑब्लिक किंवा एफ, दोन्ही पैकी एक असू शकतं असा त्याचा अर्थ होतो। आता पुढे बघा, आता त्याच्यानंतर एकदम सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवणे, आपल्याला जेवढे काही नातेसंबंधाचे प्रश्न आहे फक्त ह्या 3 गोष्टीनं तुमचे सुटणार आहे। कोणत्या आहे त्या 3 गोष्टी, जेवढे प्रश्न होत्या सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न, की नात्यामध्ये जे काही नाते असतात बघा, वापरायचे चिन्ह, 3 चिन्ह दिलेली, हे 3 चिन्ह ज्याला समजले त्याच्यासाठी नातेसंबंध हा टॉपिक एकदम सोपा झाला। नातेसंबंधामधला प्रत्येक प्रश्न आपल्याकडून सुटणार आहे, फक्त आपल्याला हे 3 चिन्ह कळाले पाहिजे, एक गुणेला, एक बरोबर, आणि हे जे ॲरो आहे खाली ॲरो दाखवलेला आहे, जे काही चिन्ह दाखवले आहेत हे 3 चिन्ह, हे 3 चिन्ह जर आपल्याला कळालं तर आपल्याला पूर्ण नातेसंबंध हा टॉपिक किंवा चॅप्टर आपल्याला कळाला। आता लक्ष द्या, काय दिलेले नातेसंबंध, जर एखाद्या प्रश्नामध्ये की आपल्याला जास्त प्रश्न असतात नातेसंबंधावरती, नातेसंबंधाच्या प्रश्नावरती, त्या प्रश्नामध्ये जर आलं तुम्हाला की पती आणि पत्नीचं काहीतरी नातं दाखवलेलं आहे, कोणाचं, पती पत्नीचं नातं, कधी काय असू शकतं नवरा बायकोचं नातं, कधी कधी पार्टनर्स म्हणजे जोडीदार दिलेले असतात, त्या जोडीदाराचं नातं, मग त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, त्याच्यासाठी वापरणार आहे क्रॉस।
काय वापरणार आहे? क्रॉस. क्रॉस म्हणजे काय? क्रॉस म्हणजे गुन्हेला, बरोबर नाही? त्याच्यासाठी तुम्ही वापरायचं गुन्हेला. लक्षात कसं ठेवायचं ट्रिक्स? आपल्याला माहिती नवरा बायकोचं कसं असतं? क्रॉस असतं. त्याच्यामुळे ह्या ट्रिक्सनं तुम्ही लक्षात ठेवू शकता की नवरा बायकोसाठी किंवा पती आणि पत्नी किंवा जोडीदार असं जर आलं, पार्टनर्स असं जर आलं, त्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी वापरणारे जे काही गुन्हेलाचं साईन आहे किंवा क्रॉसचं साईन आहे, हे साईन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये हा टॉपिक तुम्ही आकृत्यावरून सुद्धा लक्षात ठेवू शकता की याच्यासाठी तुम्ही ना ट्रायंगल ही आकृती वापरा, याच्यासाठी तुमच्या पद्धतीने करू शकता. पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, सगळ्यात सोप्या पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये आपला वेळ वाचणार आहे. बुद्धिमत्तामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं आपला वेळ वाचणं. त्याच्यामुळे ह्या ट्रिक्सनुसार जर तुम्ही गेले नातेसंबंधामुळे तर तिथं तुमचा काय वाचणार आहे? वेळ वाचणार आहे, टाइम खूप प्रमाणामध्ये वाचणार आहे. आता हे बघा, पती पत्नीचं नातं तुम्हाला कशाने दाखवणे? क्रॉसनं. क्रॉस त्यांच्यामध्ये असतं असं म्हणलं जातं, बरोबर नाही? त्याच्यामुळे काय करायचं की त्या ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवायचं की पती पत्नी आलं तर क्रॉस. त्याच्यानंतर भाऊ बहीण, जे आता आपल्याला लगेच कळणार नाही. ज्यावेळेस आपण प्रश्न घेतल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की हे चिन्ह काय होते, चिन्ह कशासाठी वापरले जात होते, कसे वापरायचे ते आपण ज्यावेळेस प्रश्न याच्यानंतर ही जी काही माहिती झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यावरती 4-5 प्रश्न बघणार आहे. त्या 4-5 प्रश्नामध्ये आपल्याला कळेल की गुन्हेला कुठं वापरायचं, क्रॉस कुठं वापरायचं, बरोबर कुठं वापरायचं, ॲरो कुठं वापरायचं, कोणत्या जनरेशन मध्ये वापरायचं, कसं वापरायचं ते आपल्याला लगेच कळेल. ते बघा इथे दिलेले पती पत्नी, ज्यावेळेस आपल्याला पती पत्नी विचारलं क्रॉस लक्षात ठेवायचं फक्त, बाकी काहीच नाही. कळालं? त्याच्यानंतर भाऊ आणि बहीण, कशावरून लक्षात ठेवायचं? भाऊ आणि बहिणीसाठी तुम्हाला बरोबरचं जे चिन्ह आहे इज इक्वल टूचं चिन्ह, ते चिन्ह लक्षात ठेवायचं. हे चिन्ह ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं? काही नाही, 3 चिन्ह लगेच लक्षात राहत्या. त्या ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं. आपल्या आई वडिलांसाठी आपला भाऊ आपली बहीण दोन्ही कशा असत्या? सारख्या असत्या, समान असत्या, बरोबर की नाही? आपला भाऊ सुद्धा समान, आपली बहीण सुद्धा समान, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे त्या ट्रिक्सनुसार लक्ष ठेवायचं की दोन्ही कसे इज इक्वल टू आहे. आपल्या आई वडिलांसाठी आपले मुलं कसे असतात? सारखे असतात. या ट्रिक्सनं आपण ते लक्षात ठेवू शकतो. म्हणून त्याच्यासाठी काय वापरायचं? इज इक्वल टू वापरायचं. चला पुढं, पहिली पिढी ती दुसरी पिढी. आता जनरेशन असतं पहा, कधी कधी काय विचारलेलं असतं की मुलाचा मुलगा कोण लागेल, बरोबर नाही? मग कधी कधी आकृतीनुसार नातं जातं, आजोबा, पंतू, नातू असे जे काही नाते येत असत्या, त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवणे ॲरो. हा ॲरो कशासाठी वापरला जातो? ॲरो वापरला जातो जनरेशनसाठी, की तुम्हाला जर एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जे काही नातं दाखवणं, जे काही रिलेशन दाखवणं, किंवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, एका पिढीपासून दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीपासून तिसरी पिढी, तुम्हाला विचारलं असतं की पहिल्या पिढीचा जो काही माणूस आहे त्याचा संबंध शेवटच्या पिढीतला जो काही माणूस आहे किंवा जो कोणी आहे व्यक्ती त्याच्यासोबत कशा प्रकारे, म्हणजे आजोबाचं रिलेशन नातू सोबत किंवा आजोबाचं नातू पंतू सोबत, म्हणजे अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय वापरणं आहे? हा जो काही ॲरो दिलेला आहे खालच्या दिशेला का बरं दिलेला आहे? कारण की जनरेशन जशी जशी खाली जाणार आहे त्याच्यानुसार तुम्ही हा ॲरो वापरणार आहात. म्हणजे वरती कोण असणार आहे? आई वडील कधी बी आपल्या वरतीच असत्या. पिढी बदलली, आपण आपल्यावरती कोण असणार आहे? आई वडील. आपल्या आई वडिलांवरती कोण असणार आहे? आजी आजोबा. त्याच्यामुळे जनरेशन बदलली ते वरती राहणार. आई वडील कधीही आपल्यावरती असतात, लक्षात ठेवायचं. आणि त्याला उच्च स्थान आपण देत असतो. त्याच्यामुळं त्या ट्रिक्सना आपण लक्षात ठेवू शकतो की आई वडील कुठे असणार आहे? आई वडील असणार आहे वरती, त्याच्या खाली आपण, आपल्या खाली मग आपले मुलं, आपले अपत्य. अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवू शकतो. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवणे: गुन्हेला पती पत्नी बरोबर, भाऊ आणि बहिणीसाठी बरोबर चिन्ह, आणि शेवटचं म्हणजे जनरेशन जर तुम्हाला बदलणं असली, पिढी जर बदलणं असली, आजोबाचं नातं मुलासोबत दाखवणं असलं, स्वतः आपल्या पप्पासोबत दाखवणं असलं, काकासोबत दाखवणं असलं, अशा प्रकारे काहीतरी मावशीसोबत दाखवणं असलं, मामासोबत दाखवणं असलं, अशा नात्यामध्ये तुम्ही काय वापरणार आहे? हे चिन्ह वापरणार आहे खालच्या ॲरोचं. ज्यावेळेस आपण प्रश्न घेऊ त्यावेळेस लगेच ते आपल्याला समजेल. चला आता इथं दिलेले पहा, नवरा आणि बायकोचं नातं कसं दाखवत्या हे बघा. ए हे बी चे पती, अशा प्रकारचे प्रश्न असतात. ए हे बी चे पती आहे, मग त्याच्यानंतर शी हा बी चा भाऊ आहे, सी बी ची बहीण आहे, आई आहे. अशा प्रकारे मग ही आकृती तयार केल्यानंतर या चिन्हानुसार आपण काय करणार आहे? आकृती तयार करणार आहे. आकृती तयार केल्यानंतर आपल्याला लगेच ते सोपं जाणार. आता हे बघा काय दिले? ए हे बी चे कोण आहे? पती आहे. पती कोण आहे? इथं फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा. ए हे बी चे पती आहे, बरोबर नाही? पती कोण आहे? ए. मग ए पती आहे, आपल्याला माहिती पती म्हणजे कोण? मेल आला, बरोबर नाही? त्याचं जेंडर कोणतं असणार आहे? मेल असणार आहे. म्हणून इथं याच्या डोक्यावरती काय दिलेलं आहे? मेल दिलेले. याच्या डोक्यावरती दिलेलं आहे मेल. कशासाठी दिलेलं आहे मेल? कारण की तो कोण आहे? तो मेल आहे, तो जेंडर आहे पती. पती कोण असतो? कधी बी मेल असतो, माणूस असतो, बरोबर नाही? त्याच्यानंतर ए हा मेल आहे, तर बी कोण असणार आहे? फिमेल असणार आहे, बरोबर नाही? नवरा बायको, बरोबर नाही? नवऱ्याचं जर जेंडर मेल असलं ऍब्सोल्युटली, बायकोचं काय असणार आहे? फिमेलच असणार आहे. म्हणून इथं काय दिलेलं आहे? बी. बीचं काय दिलेलं आहे मग? फिमेल. मग जेंडर कुठं लिहायचं? त्याच्या डोक्यावरती. माहिती नसलं तर त्याच्या डोक्यावरती सरळ असं लिहायचं, मेल किंवा फिमेल. निश्चित आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे मेल किंवा फिमेल असं आपण लिहायचं. आता इथं काय दिलेलं आहे? याच्या डोक्यावरती मेल. कोण दिलेलं आहे? कारण की ए हा पती आहे बीचा. आता पती पत्नीचं नातं लगेच कळालं. पती किंवा पत्नी जर आलं वाक्यामध्ये आपल्या, लगेच ओळखून घ्यायचं का आपल्याला गुन्हेला वापरणं. मग इथं काय वापरलं? लगेच गुन्हेला वापरलं. कळालं? चला पुढे बघा. ए ही बी ची पत्नी आहे. प्रश्न व्यवस्थित वाचणे. आता काय विचारलेलं आपल्याला? ए ही बी ची पत्नी आहे. पत्नी कोण आहे? ई आहे, सॉरी ए.
ए कोण आहे, बी ची पत्नी आहे. मग पत्नी कोण आहे, ए, मग तिचं जेंडर कोण असणार आहे, पत्नीचं जेंडर जे काही लिंग असतं ते कोणतं असतं, फिमेल असतं. म्हणून एच्या डोक्यावरती तर काय लिहिलेलं आहे, फिमेल लिहिलेले आहे. आणि जर ए फिमेल असन तर तिचा नवरा, क्रॉस म्हणजे काय, नवरा बायको, तो कोण असणार, मेल असणार आहे, निश्चितपणे मेलच असणार आहे. त्याच्यामुळे बीच्या डोक्यावरती काय लिहिलेलं आहे, मेल लिहिलेलं आहे. चला पुढे पहा, ए आणि बी एकमेकांचे जोडीदार आहेत. आता बघा सगळ्यात महत्वाचं जोडीदार शब्द आला तिथं लक्षात घ्यायचं, जोडीदार म्हणजे काय. याच्या डोक्यावरती आता एच्या डोक्यावर एम ऑब्लिक एफ, बीच्या डोक्यावरती एम ऑब्लिक एफ असं लिहिलंय. काऊन लिहिलंय, कारण की त्याचं जे काही जेंडर ते फिक्स माहिती नाही. जोडीदार आहे म्हणजे नवरा बायको ते आहे, पण मग ते सांगितलेलं आहे काय की एचं जेंडर सांगितलेलं आहे का, इथं कसं सांगितलं होतं, ए हे बीचे पती आहे, मग आपण ठरवू शकतो पती म्हणून ते मेल आहे. पण जोडीदार आहे, मग हा मेल आहे का हा फिमेल आहे दिलेलाच नाही. त्याच्यामध्ये पत्नी कोण आहे, पती कोण आहे आपल्याला माहिती का, नाही, बिलकुल बी माहिती नाही आपल्याला. त्याच्यामुळे काय लिहायचं की ज्या वेळेस आपल्याला जेंडर माहिती नसलं, जसं इथं माहिती नाही, त्याच्या डोक्यावरती याच्या डोक्यावरती एम किंवा एफ असं द्यायचं. समजलं. चला पुढे बघा. आता हे बघा, आता दिलेले आई वडिलापासून मुलगा मुलीचे नाते. बघा आता आई वडिलापासून जर आपल्याला नातं दाखवून असलं कोणाचं, मी पहिलेच तुम्हाला बोललो की ह्या पिढीपासून जर आपल्याला खालच्या पिढीकडे जाणं असन, म्हणजे आपल्या आई वडिलापासून आपले मुलं म्हणजे आपण, किंवा आपल्या आजोबापासून आपल्या आई वडिलापर्यंत ती एक जनरेशन, किंवा आपल्या आजोबापासून आपल्यापर्यंत मग 2 जनरेशन होतात. त्यावेळेस ॲरो दाखवायचा, असा ॲरो लक्षात ठेवायचा. ह्या ॲरोनुसार आपण ते नातं दाखवणार आहोत. हे बघा आता दिले आई वडिलापासून मुलगा किंवा मुलगी यांचे नाते दिले. ए हे बीचे वडील आहेत. वडील कोण आहे रे, हे बघा लक्षात द्या, ए हे बीचे वडील आहेत. वडील कोण आहे, ए बीचे वडील आहे. मग वडिलांचं जे काही जेंडर असतं ते कसं असतं, मेल. वडील कधी कोण राहणार, मेलच राहणार. हे लगेच तो कॉमन सेन्स आहे, ते आपल्याला कळायलाच पाहिजे, लगेच कळतं कॉमन सेन्स नुसार, बरोबर आहे की नाही. ए कोण आहे, ए वडील आहे. मग ए वडील म्हटल्यावर त्याचं जेंडर कोणतं असणार आहे, मेल. मग हा एम कुठून आला, असा आला, कारण की त्याचं जेंडर कोणतं, ते जेंडर आपण डोक्यावर लिहितो त्याच्या, मग ते काय असणार आहे, मेल असणार आहे. त्याच्यानंतर वडील आहे, मग खाली दिलं मे. आता तुम्ही म्हणणार सर बीच्या डोक्यावरती एम किंवा एफ कोण दिलं. आता वडिलांना मुलगा सुद्धा असू शकतो, मुलगी सुद्धा असू शकते, आपल्याला माहिती फिक्स याचं जेंडर दिलेलं आहे का, नाही. म्हणून बीच्या डोक्यावरती लिहिलेलं एम किंवा एफ असं लिहिलेलं आहे. म्हणजे बी हा मुलगा बी असू शकतो किंवा मुलगी सुद्धा असू शकते, ते आपल्याला इथं दिलेलं नाही, माहित नाही, म्हणून त्याच्या डोक्यावरती एम किंवा ऑब्लिक एफ असं लिहायचं. समजलं. चला पुढं, ए ही बीची आई आहे. आई आहे म्हणल्यावर तिचं जेंडर कोणतं असणार आहे, फिमेल असणार आहे ऍब्सोल्युटली. मग ए कोण आहे, आता ए ही फिमेल आहे, पण कोणाची आहे, आई आहे. आईला मुलगा सुद्धा असू शकतो, मुलगी सुद्धा असू शकते, म्हणून आपल्याला निश्चित माहित नाही, म्हणून याच्या डोक्यावरती काय लिहिलेलं आहे, बीच्या डोक्यावरती लिहिलेलं एम किंवा एफ. तो मेल सुद्धा असू शकतो, फिमेल सुद्धा. आता हे रिलेशन मी तुम्हाला सांगितलं की हे रिलेशन कशासाठी दाखवत असतो आपण ॲरो, की मुलाचं नातं, आपल्या आई वडिलाचं नातं मुलासोबत दाखवणे, त्यावेळेस हा ॲरो दाखवत असते. समजलं. चला पुढे बघा, ए हा बीचा मुलगा आहे. आता काय विचारलं, प्रश्न व्यवस्थित वाचणं सगळ्यात महत्वाचं असतं. ए हा बीचा मुलगा आहे, मग इथं प्रश्न वाचला आपण, ए हा बीचा मुलगा आहे. मुलगा कोण आहे, ए. मग मुलाचं जे काही जेंडर असतं ते काय असतं, मेल असतं, म्हणून याच्या डोक्यावरती काय लिहिलं, यम लिहिलं. आणि ही जनरेशनचं चिन्ह आहे, कारण की मुलगा आहे म्हणून तो खाली असणार आहे, आई वडील, आई किंवा वडील असते ते वरती असणार आहे, म्हणून ते ह्या चिन्हाच्या वरती ते गेले, ॲरोच्या वरती कोण गेली. आता काय विचारलं, मुलगा आहे. आता मुलगा आहे म्हणल्यावर वरती मेल किंवा फिमेल असणार, एक तर आई बी असणारी, वडील दिलेलं आहे का, नाही, म्हणून एम किंवा एफ लिहिलेलं आहे. एक तर वडील असन, वडिलांचा हा मुलगा असन, किंवा आईचा हा मुलगा असन. समजलं. चला पुढे बघा. आता बघा पुढचं, आता भावंड जे काही सिबलिंग्स असतात, बरोबर नाही, सिबलिंगचं जे काही नातं दाखवून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आई वडिलांसाठी बहीण भाऊ आपण सगळे कोण असतो, समान असतो. त्याच्यामुळं काय लक्षात ठेवायचं, बरोबरचं जे काही चिन्ह याच्यासाठी वापरलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. आता हे बघा काय दिलेले, ए हा बीचा भाऊ आहे. भाऊ कोण आहे, ए. मग भावाचं जे काही जेंडर असतं ते कसं असतं, मेल असतं, म्हणून इथं काय लिहिलं, मेल लिहिलं. समजलं. पण हा भाऊ आहे, मग भावाला भाऊ सुद्धा असू शकतो, भावाला बहीण सुद्धा असू शकते, बरोबर. ते फिक्स आपल्याला माहित नाही, पण हा भाऊ हे आपल्याला फिक्स माहिती आहे, कारण त्यांनी इथं लिहून दिलेलं आहे की ए हा बीचा भाऊ आहे, म्हणून आपल्याला याचं जेंडर माहिती आहे फिक्स. याचं जेंडर कोणतं आहे, मेल आहे, बरोबर नाही, तो पुरुष आहे. त्याच्यानंतर बीचं जेंडर आपल्याला माहिती का, नाही, तो एक तर मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकतो. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरती काय लिहिलं, यम किंवा एफ लिहिलं. ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवल्यानंतर हे कशा प्रकारे वापरायचं लगेच तुमच्या लक्षात येईल. आणि नातेसंबंधामधला जेवढे काही प्रश्न आहे ते लगेच तुम्ही सोडवणार, ह्या ट्रिक्सनुसार लगेच सुटतात. चला पुढं, ए ही बीची बहीण आहे. प्रश्न वाचला, ए ही बीची बहीण आहे. बहीण कोण आहे, ए. मग बहीण कोण आहे, ए. इथं काय दिलेले, एफ. एफ कोण दिलेले, कारण की बहिणीचं जे काही जेंडर असतं ते कसं असतं, फिमेल असतं, बरोबर नाही. मग त्यासाठी काय वापरलं, एफ वापरलं. मग ए ही बीची बहीण आहे, मग बहिणीला भाऊ सुद्धा असू शकतो किंवा बहिणीला बहीण सुद्धा असू शकते, बरोबर आहे की नाही, ते इथं फिक्स नाहीये. त्याच्यामुळं बीच्या डोक्यावरती एम ऑब्लिक एफ असं लिहिलेलं आहे, कारण की तो भाऊ मेल असू शकतो किंवा बहीण फिमेल असू शकते. चला पुढं, ए व बी हे भाऊ आहेत.
ए व बी हे भाऊ आहेत, लगेच दिलं दोन्ही याच्यामध्ये भाऊ आहे दोघं बी, मग दोघंही भाऊ आहे म्हणल्यावर आता बहीण भावाचं नातं आपण दाखवत असतो बरोबर या चिन्हानं इज इक्वल टूच्या. मग दोघंही भाऊ म्हणल्यावर काय दिलेले, पहिला बी मेल आहे दुसरा बी मेल आहे, कारण की दोघं भाऊ आहे. मग भावाचं जे काही जेंडर असतं दोन्ही भाऊ आहे त्याच्यामुळे त्याचं जेंडर कसं असणार आहे, लिंग कोणतं असणार आहे, ते असणारे मेल. म्हणून दोघांच्या डोक्यावरती काय लिहिलेलं आहे, ते लिहिलेलं आहे यम. तुम्ही प्लस मायनस वापरू शकता, पण मेल आणि फिमेल लगेच आपल्याला कळतं. हा इथं वरती लिहिलेलं यम म्हणल्यावर हा मेल आहे. कधी कधी काय होतं प्लस लिहिलेलं असतं, आपली प्रॅक्टिस जास्त नसते, आपल्या ते लगेच लक्षात येत नाही की प्लस कुठून आलं मायनस कुठून असलं. कधी कधी आपण ते दुसराच विचार करायला लागतो. चला पुढं, ए व बी ह्या बहिणी आहेत. भाऊ झाला आता बहिणी, बरोबर नाही, दोघी बहिणी आहे म्हणल्यावर दोघा जेंडर कसं असणार आहे, दोन्ही सारख्या आई वडिलांसाठी म्हणून बरोबर. आणि त्यासाठी दोन्ही कशा असणार आहे, फिमेल असणार आहे, कारण की त्या बहिणी आहेत म्हणून. त्याच्यासाठी काय वापरलं आपण, एफ वापरलं. चला पुढे बघा, ए व बी ही भावंडे. आता आलं भावंडे, सिबलिंग्स, बरोबर नाही, काय आलं भावंडे. कधी कधी अपत्य दिलं असतं, मग अपत्य आपल्याला फिक्स माहित नसतं, मुलाला अपत्य म्हणत्या मुलीला अपत्य म्हणत्या, मग तिथं काय असतं मेल किंवा फिमेल. तसं इथं काय दिलंय, भावंड. भावंड म्हणल्यावर भावंड फक्त भावायलाच म्हणत नसत्या, बहीण आणि भाऊ दोघं आले त्याच्यामध्ये, पण फिक्स माहिती का आपल्या इथं नाही, फिक्स माहित नाही म्हणून याच्या डोक्यावरती यम किंवा यप, बीच्या डोक्यावरती यम किंवा यप. म्हणजे आपल्याला जेंडर फिक्स माहित नसतं त्यावेळेस काय वापरायचं, एक तर यम किंवा यफ वापरायचं, फिक्स आपल्याला माहिती नाही. चला पुढे बघा, आता बघा आता दिलेले मिक्स्ड सेंटेन्सेस, मिक्स असतं एकदम, आपण त्याच्यामध्ये गुंतवून जातो, जास्त प्रकारे वेळ वाया घालत असतो. आता रिझनिंग मेन म्हणजे आपला वेळ वाया जाण्यासाठीच असते, पण आपल्या ते ट्रिक्सनुसार आणि लगेच लॉजिकनुसार आपलं उत्तर निघतं. फक्त आपल्याला कळायला पाहिजे, आपली जी पद्धत सोडवण्याची पाहिजे ती योग्य पाहिजे लगेच, आणि त्याच पद्धतीने आपण काय घेणार आहे, प्रॅक्टिस करून घेणार आहे. चला बघा, ए व बी ही सी ची अपत्य आहे. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं अपत्य, पण मी अपत्य काय असतं, अपत्य कोणाला म्हणते, आई वडिलांच्या मुलांना अपत्य असं म्हणत असत्या. मग मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते, फिक्स माहितीये का नाही, काय दिले, ए व बी ही सी ची अपत्य. ए आणि बी कोणाची अपत्य, सी ची अपत्य. मग शीचं मेल माहित नाही, सीचं जे काही जेंडर आहे ते माहित नाही, एचं जेंडर माहित नाही, बीचं जेंडर आपल्याला माहिती का नाही. मग कशासाठी त्याच्या डोक्यावरती यम किंवा यप लिहिलं, ते मेल असू शकते फिमेल सगळेच, पण काय सांगितलं अपत्य. अपत्य म्हणून आई कुठं असणार आहे, वरती, वडील कुठं असणार आहे, वरती, त्याची मुलं कुठं असणार, खाली. मग दोघं मुलं आहे, जर हे ह्या दोघांची मुलं असेल तर त्याच्या दोघांमध्ये कसं चिन्ह असेल, बरोबरचं चिन्ह असेल. हे दोघं बहीण भाऊ आणि हे कोणाचे, यांचे मुलं, यांचे अपत्य, असं या चिन्हानं लक्षात ठेवायचं. चला पुढे खाली, डी हा ए व बी चा मुलगा आहे. डी हा मुलगा आहे कोणाचा, ए आणि बी चा मुलगा आहे. मग ए मेल आहे का फिमेल आपल्याला माहित नाही, बी मेल आहे का फिमेल दिलं नाही, पण डी हा मुलगा आहे. डी कोण आहे, मुलगा आहे, असं करा. चला डी हा कोण आहे, मुलगा आहे, म्हणून डी कोण आहे, मेल आहे. लगेच कळतं मुलाचं जे काही जेंडर असतं ते कोणतं असतं, मेल असतं. चला पुढे बघा, हे बघा आता प्रश्न याच्यावरती जे काही नॉर्मल 4-5 प्रश्न आहे ते 4-5 प्रश्न आपण लगेच बघणार आहे एकदम शॉर्ट ट्रिक्सनं. आणि जे काही आपण इथं पद्धती बघितल्या की आकृती कशी काढायची आणि त्या आकृतीवरून जे काही प्रश्न आहे ते सगळे प्रश्न कशा प्रकारे सोडवून घ्यायचे ते लगेच आपण बघू. आता बघा इथं प्रश्न दिलेले, काय दिलेले, ए ला बी व सी हे दोन भाऊ आहेत, सी च्या मुलाला केवळ एक काका आहे, तर ए चे शी नाते काय. आता प्रश्न दिलेला आणि या प्रश्नावरून आपल्याला आकृती काढणे. सगळ्यात पहिले काय करायचं, आकृती काढून घ्यायची, जे काही दिलेले आहे ते इथं मांडून घ्यायचं. लगेच आपल्या काय होतं, लगेच आकृती निघल्यानंतर 2 ते 3 सेकंदानंतर उत्तर येणार आहे. आणि कोणतंही नातं घेताना, कोणताही प्रश्न करताना काय करायचं, नातेसंबंध आपल्याला आपले नाते जवळपास चांगल्या प्रकारे माहिती असतात, म्हणून काय करायचं, स्वतःला इथं घेऊन जायचं, प्रश्नामध्ये स्वतःला घेऊन जायचं, लगेच आपलं उत्तर सुटतं, बरोबर की नाही. सगळ्यात महत्वाचं काय करायचं, इथं लक्षात ठेवायचं, जास्त प्रश्नामध्ये असतं पहा शी. शी हा शब्द असतो कोणता, शी हा शब्द इथं असतो. मग हा जो काही शब्द दिलेला आहे हा शब्दाला स्वतःच्या जागी ठेवायचं. म्हणजे इथं जे काही रिलेशन दिले कोणाशी दिले, शी. म्हणजे ते नातं आपल्याला काढायचंय. कधी कधी उत्तर काय होतं, उत्तर आपलं येतं, आकृती सगळी येते, फक्त होतं काय शेवटीला उत्तर चुकतं. आणि ते जे काही चुकलेलं उत्तर असतं ते बी ऑप्शन मध्ये असतं, म्हणून आपल्याला वाटतं ते सुद्धा बरोबर आहे. फक्त काय झालेलं असतं, इकडचं नातं शेवटच्या नात्याशी चेंज होतं. नातं आपल्याला हे विचारलेलं असतं आपण लिहितो ते, कधी ते विचारलेलं असतं लिहितो आपण हे, म्हणजे अशा प्रकारे प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे काय करायचं की जिथं शी शब्द असन, ट्रिक्स हा, शी शब्द असन तिथं स्वतःला ठेवायचं आणि स्वतःवरून ते नातं काढायचं. एकदम सोपं असतं. आपण प्रश्न घेतल्यानंतर आपल्याला लगेच कळत. आता बघा काय दिलेले, ए ला बी व सी हे दोन भाऊ आहे. आता भाऊ हा शब्दाला नाते पहा काय भाऊ आहे, त्याच्यानंतर सीच्या मुलाला दुसरं नातं आलं, त्याच्यानंतर काका, त्याच्यानंतर पुढं. चला बघू, हे बघा काय दिलेले, भाऊ शब्द दिसल्यावर आपल्याला बरोबरचं चिन्ह डोक्यामध्ये आठवलं पाहिजे. आता काय दिले, ए ला बी व सी हे भाऊ आहे. हा ए, बी आणि सी हे भाऊ आहेत. ए ला कोणाला, ए ला, बी व सी हे दोन भाऊ आहेत. मग भाऊ आणि बहिणीचं नातं आपण कशाने दाखवत असतो, बरोबर या चिन्हानं दाखवत असतो. कोण कोण भाऊ दिलेले, बी आणि सी. आता भाऊ आहे म्हणल्यावर त्याचं जेंडर कोणतं असणार आहे लगेच कळालं. ए कोण आहे तुम्हाला माहिती आहे का, नाही, ए हा असू शकतो मेल
किंवा फिमेल याचं जेंडर आपल्याला अजून माहिती नाही. याला काय सांगितलं, एला बी हा काय भाऊ आहे त्याचा, सी दोन भाऊ आहे बी आणि सी भाऊ आहे म्हणून त्याचं जे काही जेंडर असणार आहे ते कसं असणार आहे, मेल असणार आहे. कारण की भाऊ कोण असतो, मेल असतो. प्रश्न घेतल्यानंतर लगेच कळतं. पण आता ही यायची बहीण सुद्धा असू शकते बी आणि सी ची, आणि भाऊ सुद्धा असू शकतो, बरोबर की नाही. ते आपल्याला फिक्स माहित नाही म्हणून असं मांडत चालायचं फक्त. एकदा आकृती तयार झाल्यानंतर लगेच एका सेकंदात उत्तर येतं. बघा पुढे दिलेले सीच्या मुलाला केवळ एक काका आहे. काय सांगितलं, सीच्या मुलाला. आता सीचा मुलगा आपल्याला माहितीये का कोण येतं, नाही. इथं काय दिलेले, सीच्या मुलाला, ए ला बी व सी हे दोन भाऊ आहे. सीच्या मुलाला केवळ एक काका आहेत. सीचा जो काही मुलगा आहे, सीचा मुलगा, आता इथं आपल्याला माहिती का कोण येतं, माहित नाही. इथं दिलेलं आहे पुढं, पुढं सुद्धा दिलेलं नाही. म्हणजे इथं काय, इथं आपण काय करू, आपल्या मनाने यस घेऊ. सपोज आपल्या मनाने आपण यस घेतला. आता यस कोणाचा मुलगा आहे, सीचा मुलगा आहे. काय सांगितलं की सीच्या मुलाला, सीचा मुलगा आहे म्हणून काय यम, कारण की तो मुलगा आहे. मुलाचं जे काही जेंडर असणार आहे ते काय असणार आहे, मेल असणार आहे. त्याच्यामुळे डोक्यावरती काय लिहिलं, मेल, यम असं लिहिलं. चला, केवळ एक काका आहे. काय सांगितलं की याला किती, फक्त एक काका आहे म्हणे. किती काका, एक काका. आता इथं काय विचारलं, हा सी कोण आहे, याचा वडील आहे. मग आपल्याला विचारलं काय पुढं, तर ही आकृती आता काका आहे इथपर्यंत सगळी काही जी काही दिलेली आहे ही आकृती आपण इथपर्यंत तयार केली. विचारलं काय, तर ए चे शी नाते काय. लक्ष द्या, मी तुम्हाला सांगितलंय जिथं शी शब्द आला तिथं स्वतःला ठेवायचं. शी, मग सी कुठं आहे, इथं आहे. इथं घेऊन जायचं स्वतःला. इथं मी आहे, बरोबर मी, इथं कोण आहे, मी आहे. काय विचारलं, तर ए चे शी नाते काय. तर ह्या दोघांचं नातं आपल्याला काढणे, नातं निघतं. आता हे बघा काय होतं, सीचं यशी, पण विचारलं का आपल्याला की नातं काय सांगितलं की केवळ एक काका आहे म्हणे, एकच काका आहे म्हणे याला, बरोबर नाही. मग याच्यामध्ये आता हे बघा इथं काय दिलेले, हा मेल आहे, मग हा झाला याचा काका, बरोबर नाही. मग हे कोण असणार आहे, कोण असणार आहे, हा याचे वडील आहे. वडिलाचा ए कोण असणार आहे, बहीण जर असली तर आत्या असणार आहे, भाऊ असले तर काका. त्याने सांगितलं एकच काका आहे, मग तो एक काका इथं फायनल झाला. मग इथं कोण असणार आहे, इथं जे काही असणार आहे ए बरोबर इथं असणार आहे फिमेल. इथं फिमेल कोण घेतलं मी, मेल कोण नाही घेतलं, कारण की त्याने दिलेलं आहे की त्याला एकच काका आहे. जर मी मेल घेतलं तर तिथे दोन काका होईल, फिमेल घेतलं तर एकच काका होईल, बरोबर नाही. त्याला एकच काका आहे, हे त्याचे वडील आहे. वडिलांचा भाऊ कोण लागणार, काका लागणार, बरोबर नाही. वडिलांची बहीण कोण लागणार, आत्या लागणार. आपल्याला आपले स्वतःचे नाते तरी नेमकं तितके तरी माहिती पाहिजे, लगेच प्रश्न सुटतात. म्हणून ही आकृती आपली आता इथं फिक्स झाली. विचारलं काय, सीचे शी नाते काय. मग इथं जर मी आहे, हा कोण आहे, हा माझा भाऊ आहे, बरोबर नाही. हा कोण आहे, माझा भाऊ, आणि ही कोण झाली मग माझी बहीण. कारण की बरोबरचं चिन्ह आपण कशाने दाखवत असतो, बहीण भावाचं नातं. जर हा मेल आहे तर हा माझा भाऊ आहे, ही फिमेल आहे ती माझी कोण आहे, बहीण आहे. उत्तर काय आलं आपलं, बहीण. उत्तर काय आलं, बहीण. कळालं. आता कधी कधी काय होतं माहिती का, आपण काय करतो, उलट करतो. याला उलट कसं करतो, याचं सीशी नातं, मग हे असं होतं. मग काय होईल, याचं सी कोण लागन, भाऊ लागन. मग आपल्याला लगेच चुकून जातं. हे बघा ऑप्शन मध्ये भाऊ सुद्धा दिलेले, लगेच गेला मार्क. म्हणून काय करायचं, जिथं शी शब्द असला तिथं स्वतःला ठेवायचं, स्वतःच्या याच्यावरून काय करायचं, अशा प्रश्नाचं उत्तर काढायचं. चला पुढचा प्रश्न बघ, 2-3 प्रश्न फक्त तेवढे घेऊ. चला हे बघा आता काय दिलेले, के हा जेचा भाऊ आहे, यम ही के ची बहीण आहे, पी हा यांचा भाऊ आहे, जे यांचे वडील आहे, यस यांचे. याच्यावरून काय करायची, आकृती व्यवस्थित प्रकारे तयार करून घ्यायची. हे बघा आता कसं, के हा जेचा भाऊ आहे. भाऊ कोण आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न व्यवस्थित वाचणं. भाऊ कोण आहे, के भाऊ आहे म्हणून केच्या डोक्यावर मी लगेच लिहून घेतलं यम. कोणाचा भाऊ आहे, जेचा भाऊ आहे. भाऊ आहे म्हणून काय, बरोबर बहीण भावाचं नातं बरोबर ना. जे मेल आहे का फिमेल आहे आपल्याला माहिती आहे का, नाही. म्हणून डोक्यावरती यम किंवा यप असं मी लिहिलं, आपल्याला फिक्स माहित नाही. त्याच्यानंतर यम ही के ची बहीण आहे. बहीण कोण आहे, यम. बहीण बी म्हणलं तर काय वापरायचं, के ची बहीण कोण आहे, यम आहे. मग बहीण आहे म्हणल्यावर फिमेल, कारण की लगेच कळालं बहिणीचं जे काही जेंडर असतं ते कोणतं असतं, ते असतं फिमेल. म्हणून यम ही के ची कोण आहे, बहीण आहे. त्याच्यानंतर पुढं पी हा यांचा भाऊ आहे. आता इथं पी आणि एन दोघांपैकी काही दिसतंय का आपल्याला. असा जर प्रश्न आला पी आणि एन, हे एक वाक्य बाजूला ठेवायचं. बाजूला कोण ठेवायचं, कारण ते कुठे घ्यायचं आपल्याला लगेच कळत नाही. पुढचं जे काही वाक्य दिले ते लिहायचं, त्याच्यानंतर मग हे काढायचं. असं वाक्य असलं त्यावेळेस बघा. आता पुढं एवढं आपल्याला इथं दिलेलं नाही, इथं पी पण दिसत नाही, एन पण दिसत नाही. मग आकृती कशी काढते, त्याला स्किप करायचं. त्याच्या पुढचं जे काही दिलेलं आहे ते मांडून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे हे यांचे वडील आहेत. आता जे वडील आहे कोणाचे, यांचे वडील आहे. मग यन हा मुलगा मुलगी असू शकते, बरोबर नाही. मग इथं आता वडील कळाले आपल्याला, मेल फिमेल होतं, फिमेल कॅन्सल होईल, कहून लगेच कळालं वडील आहे म्हणल्यावरती कोणी मेल आहे. ते बघा मग याच्या डोक्यावरती मी काय लिहिलं, त्याच्या डोक्यावरती मी लिहिलं यम, म्हणजे हे यांचे कोण आहे, वडील आहेत. चला पुढे बघा,
यस हे यमचे, आता हे घेऊन घेऊ आपण एकदा. पी हा यांचा भाऊ आहे, पी हा यांचा भाऊ आहे. यांचा भाऊ कोण आहे? पी आहे, इथं लिहितो हा. यांचा भाऊ दिलेला आहे पी, भाऊ आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती यम. अजून आपल्याला याचं जे काही जेंडर आहे ते कळालेलं नाही, फक्त याचं जेंडर आपल्याला कळालं, तो कोण आहे? मेल आहे. चला पुढं. यस हे यमचे वडील आहेत. यस हे यमचे वडील आहे. यमचे वडील कोण आहे? यस. वडील कुठं आले? डबल वडील वरती आले, कारण की ॲरो वडील आपल्या वरती राहते एवढं लक्षात ठेवायचं. आणि आपले जे काही मुलाचं नातं आपल्या मुलासोबत अपत्यासोबत कशाने दाखवत असतो आपण? ॲरोने दाखवत असतो. कोणाचे म्हणे? यमचे वडील कोण? यस. मग वडील आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती मी काय लिहिलं? यम लिहिलं. चला पुढं. तर पी चे काका कोण आहे? मग पी चे काका कोण आहे? हा पी आहे, बरोबर नाही? जे नातं काढायचं असलं तरी स्वतःला ठेवायचं. हा पी आहे. हे कोण झालं? हा माझा भाऊ. सपोज हा मी आहे, हा माझा भाऊ किंवा बहीण आहे. हे कोण आहे? हे कोण आहे? हे माझे वडील आहे. आणि के कोण आहे? माझे काका आहे. यम कोण आहे? माझी आत्या आहे. फिमेल आहे म्हणून आत्या आहे, मेल आहे म्हणून कोण आहे? काका आहे. मग लगेच कळालं की कोण आहे काका? पीचे काका आहे के. आपलं उत्तर काय बरोबर आहे? आपलं उत्तर बरोबर के. आकृती काढायची. आकृती काढल्यानंतर जे काही डिटेल दिलेले सगळ्या आकृतीमध्ये मांडल्यानंतर लगेच एका सेकंदात उत्तर निघतं. फक्त जिथं शी शब्द आला तिथं स्वतःला ठेवायचं, किंवा जे रिलेशन तुम्हाला काढा सांगितलेलं असलं, जे नातं काढा सांगितलं असलं तिथं स्वतःला ठेवायचं, लगेच उत्तर निघतं. चला पुढचं बघा. आता बघा, ए ही बीची बहीण आहे. काय दिले? ए ही बीची बहीण आहे. बहीण भाऊ आलं की डोक्यामध्ये बरोबरचं चिन्ह आलं पाहिजे. पती पत्नी आलं की लगेच डोक्यामध्ये काय आलं पाहिजे? गुन्हेलाचं चिन्ह. किंवा आई वडील आले तर लगेच ॲरो. आजोबा असले तर 2 ॲरो आठवले पाहिजे. समजलं? चला पुढं. ए ही बीची बहीण आहे. ए बहीण आहे. कोणाची? बीची बहीण आहे म्हणून ही कोण असणार आहे? फिमेल. बहीण कोण असते? फिमेल असते. जेंडर कोणतं असतं? स्त्री असतं, फिमेल असतं. चला पुढं. आणि सी ही बीची आई आहे. बीची आई कोण आहे? सी आहे, बरं मी. बीची आई आहे सी, म्हणून सीच्या डोक्यावरती फिमेल. आईचं जेंडर फिमेल. फास्ट घेऊ आपण आता लगेच. हे बघा. त्याच्यानंतर डी हे सीचे वडील आहे. सीचे वडील कोण आहे? लगेच मी थोडं खाली घेतो हा. इथं आपलं हे बघा. आता काय दिले? ए ही बीची, ए बरोबर बी. बहीण कोण आहे? ए. कोणाची? बीची. बीचं जे काही जेंडर मेल आहे किंवा फिमेल आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. त्याच्यामुळे मेल किंवा फिमेल टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आणि सी हे बीची आई. बीची आई कोण आहे? सी. मग सी कोण असणार आहे? सी असणार आहे फिमेल, बरोबर नाही? आई आहे म्हटल्यावर. त्याच्यानंतर डी हे सीचे वडील आहे. सीचे वडील, आखीन वडील जसं जसं वरती घेईन. वडिलांना कधी वर ठेवायचं, मुलांना खाली राहायचं. चला पुढं. कोण आहे वडील? डी. डी वडील आहे म्हणून डी कोण असणार आहे? मेल असणार आहे, बरोबर नाही? त्याच्यानंतर विचारलं का आपला? ई ही डीची आई आहे. डीची आई कोण आहे? डीची आई कोण आहे? ई. ई कुठे गेलं? डबल इथं घेतो हा. ई ही डीची आई आहे. असं म्हणजे अशी आपली आकृती तयार झाली. विचारलं काय? तर ए चे डी शी नाते काय? तर विचारलेलं आपल्या ए चं डी शी नाते काय असं विचारलेलं आहे. मी काय सांगितलंय तुम्हाला की जे नातं काढा सांगितलं तिथे स्वतःला ठेवायचं. हा मी आहे, हा माझा बहीण किंवा बहीण आहे किंवा भाऊ आहे. फिक्स माहिती आहे का? नाही, कारण त्याचं जेंडर निश्चितपणे दिलेलं नाही. त्याच्यानंतर हा कोण आहे? ही माझी आई. हे नातं विचारले. माझ्या आईचे जे काही वडील आहे, माझ्या आईचे वडील माझे कोण लागणार आहे? कोण लागणार आहे? आजोबा, बरोबर नाही? तेच आपल्याला विचारलंय. आईचे वडील कोण असतात? आजोबा असतात, बरोबर नाही? आईची मम्मी आजी. पप्पाचे जे काही वडील असतात ते आजोबा. मम्मी आजी. लगेच कळालं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? आजोबा. समजलं? चला पुढचा प्रश्न बघा. बघा आता काय दिलेलं आहे? ए हा डीचा भाऊ आहे. लगेच फास्ट घेऊ. ए हा कशाचा भाऊ आहे? कोणाचा भाऊ आहे? डीचा भाऊ आहे. भाऊ कोण आहे? ए भाऊ आहे म्हणून ए मी याच्या डोक्यावरती मेल लिहिलं. हे आपल्याला माहित नाही, तसंच सोडतो सध्या पुरतं. चला पुढं. डी हे बीचे वडील आहे. डी कोणाचे वडील आहे? बीचे वडील आहे. हे वडील आहे म्हणून याच्या डोक्यावरती यम लिहिलं, कारण की वडिलाचं जेंडर फिक्स माहिती झालं. त्याच्यानंतर बी आणि सी या बहिणी आहे. बी बरोबर सी. दोन्ही कोण आहे? बहिणी. एकदम सोपा प्रश्न आहे. बी आणि सी कोण आहे? बहिणी आहे. बहिणी म्हणून दोघांच्या डोक्यावरती काय? फिमेल. ते आपण बघितलं नंतर पहिल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर तर सी चे ए शी नाते काय? काय विचारलं? आता प्रश्न बघा काय दिले. आपण काय करतो? इथून इकडे चालला जातो. चुकलं, गेला मार्क. ते ऑप्शन मध्ये असतंच. फक्त विचारलेलं काय ते बघायचं. तर सी चे ए शी नाते विचारले. शी कोणासोबत आला? ए सोबत. मग इथं स्वतःला विचारलं, कारण की याचं नातं त्याच्यासोबत विचारलेलं आहे. मग ते नातं आपल्याला काढायचंय की शी चे नाते काय? मग कोणाशी विचारलंय? सीचं. हा मी आहे. इथं लगेच ठेवायचं. हा मी, हा माझा भाऊ. माझ्या भावाची खाली काय दिलेले? मुलगी. माझ्या भावाची मुलगी आणि ही तिची बहीण. माझ्या भावाची मुलगी कोण असती? पुतणी असती, बरोबर आहे की नाही? जर आपले वडील आहे, आपले काका आहे, आपल्या काकाची आपली बहीण कोण लागणार आहे? पुतणी लागणार आहे. पुतणीची बहीण सुद्धा
तिची बहीण सुद्धा पुतणीच लागणार आहे. स्वतःला जर तिथं ठेवलं तर लगेच आपलं उत्तर येत असतं. मग आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पुतणी. समजलं? एकदम सोपं. ते आपण ट्रिक्स त्यासाठी अगोदर बघितल्या, कशा प्रकारे आकृती तयार करायची, पद्धत कशी ठेवायची काय. चला पुढे बघा. अरे बघा काय दिलेलं आहे? क्यू हा आरचा पुतण्या आहे. क्यू हा आरचा पुतण्या आहे. क्यू हा कोणाचा पुतण्या आहे? आरचा पुतण्या आहे. इथं कोणतरी असणार आहे माहिती का? नाही. बरोबर कोणाच दिलेला आहे? आरचा पुतण्या आहे. हा पुतण्या म्हणून इथं काय दिलेलं आहे? मेल. इथं आपल्याला काय लिहावं लागेल? मेलच लिहावं लागेल. बरोबर नाही? किंवा फिमेल लिहावं लागेल. मेल किंवा फिमेल, काका किंवा काकू हे आलं. त्याच्यानंतर क्यू हा पीचा मुलगा आहे. क्यू कोणाचा मुलगा आहे? पीचा मुलगा आहे. मग पी इथं येईल. बरोबर नाही? पी मेल आहे की फिमेल आपल्याला माहित नाही अजून. यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे. यस हा आरचा भाऊ आहे. इथं दिलेलं आहे. यस हा कोणाचा भाऊ आहे? आरचा. यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे. एकुलता एक म्हणजे एकच. चला पुढं. तर पीचे आरशी नाते काय? तर पीचे आरशी नाते विचारलेले. कोणाशी? पीचे आरशी. हा पी आहे. हा मेल आहे का फिमेल आपल्याला माहिती का? नाही. तर कोणाशी विचारलेले? आरशी विचारलेलं आहे. मग पीचं आणि आरचं नातं काय येईल? एक तर दोघं भाऊ असणार आहे किंवा कोण असणार आहे? बहीण असणार आहे. बहीण ऑप्शन याच्यामध्ये आहे का? नाही. फक्त काय ऑप्शन आहे? भाऊ. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे भाऊ. समजलं? चला पुढे बघा. चला एवढा शेवटचा प्रश्न आपण घेऊ आणि मग थांबू. बघा प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे. काय विचारला आता? प्रीतीचा मुलगा कोण आहे? प्रवीण. इथं प्रीती आहे. प्रीतीसाठी मी फक्त पी घेतो. प्रीतीचा मुलगा कोण आहे? प्रवीण आहे. प्रवीणसाठी पी आर घेतो. हा मुलगा आहे म्हणून याच्या डोक्यावरती यम. पुढं राम हा प्रीतीचा भाऊ आहे. ही प्रीती आहे. प्रीतीचा भाऊ कोण आहे? राम. हा भाऊ आहे. बरं की नाही? इथं नावावरती जायचं नाही. आपण नावामुळे काय करतो? इथं प्रीतीचं जेंडर आपल्याला दिलं का? दिलं नाही. आपल्याला वाटतं प्रीती आहे मुलीचं नाव आहे. बरोबर की नाही? मुलीचंच नाव आहे. पण कधी कधी काय होतं? किरण असं नाव असलं, कधी मुलाचं असतं कधी मुलीचं असतं, कन्फ्युजन होऊन जातं. इथं त्याच्यावरती भरोसा ठेवायचा नाही की आपल्याला मुलीचं नाव आलं म्हणल्यावर मी फिमेल असले तो. ज्यावेळेस आपल्याला दिलेलं असलं भाऊ आहे बहीण आहे त्याच्यावरून ठरवायचं की तो मेल आहे का फिमेल आहे. नावावरून ठरवायचं नाही. नातेसंबंधामध्ये कधीच नावावरून नातेसंबंध ठरवायचे नाही. त्याच्यामुळे तिथं आपल्याला ए किंवा बी असे चिन्ह वगैरे दिलेले असतात. कधी नाव आलं तर नावावरून ठरवायचं नाही. कशावरून ठरवायचं? बहीण भाऊ वगैरे हे दिलेलं असतं त्याच्यावरून ठरवायचं असतं. चला पुढं काय विचारलं की हा कोणी? आर भाऊ आहे. कोणाचा? प्रीतीचा. प्रीतीचं जेंडर माहित नाही बरं का आपल्याला अजून. वाटतंय तसं की फिमेल आहे पण माहित नाही अजून. पुढं नीताला एक मुलगी आहे तिचे नाव रीमा आहे. नीताला एक मुलगी आहे तिचे नाव कोण आहे? रीमा. इथं दिलेले का रीमा वगैरे? नाही. स्किप करायचं. पुढं नीता ही रामची बहीण आहे. रामची बहीण कोण आहे? नीता. बहीण आहे म्हणून ती कोण झाली? फिमेल. बरोबर नाही? बहीण भावच नातं बरोबर ना. आणि त्याच्यानंतर आपल्या इथे एक वाक्य राहिलं. नीताला एक मुलगी आहे तिचे नाव रीमा आहे. नीताला एक मुलगी आहे तिचं नाव काय आहे? रीमा. मुलगी म्हणून तिच्या डोक्यावरती फिमेल. ही झाली आपली आकृती तयार. आपल्याला हे माहिती का? नाही. चला पुढे बघा. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? कोणाचे? प्रवीणचे. प्रवीण कुठे? इथं. मग कोणाशी विचारलेले? रीमाशी. मग रीमाशी जिथे विचारलेले तिथे स्वतःला ठेवायचं. इथं कोणाशी विचारलंय? प्रवीणचे. आता हा इथं कोण आहे? इथं मी आहे सपोज. मी फिमेल नाही मेल आहे पण सपोज आपण समजू. बरोबर नाही? लगेच इथं हे कोण आहे? ही आई आहे. आईचा भाऊ मामा. हा भाऊ कोण लागन? एक तर कोण लागन? काका लागन. बरोबर नाही? किंवा कोण लागन? काकू लागन. पण इथं दिलेलं आहे का काकू? नाही. मग आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल काका. समजलं? बाकीचे जे काही प्रश्न आहे किंवा बाकीचे जे काही टॉपिक, हा एकदम सोपा टॉपिक होता. जे काही आपण बेसिक म्हणून ते बेसिक होतं एकदम. अजून बरंचसं बेसिक याच्यामध्ये. बाकी हे फक्त नॉर्मली आपण 2-4 प्रश्न बघितले. बाकी ज्याच्यामधलं जे काही बेसिक आहे, पुन्हा अजून बाकीचे जे काही पद्धती आहे, बाकीचे जे काही टॉपिक आहे, कधी कधी दिलेले असतं. हा याचा एकुलता एक मुलगा आहे, एकुलती एक मुलगी आहे. बरोबर नाही? म्हणजे अशा प्रकारे जे काही सगळे प्रश्न असणार नातेसंबंधीचे ते सगळे आपण एकामागे एक टॉपिक व्यवस्थित घेणार आहोत. चला बाकीचं आपण नंतरच्या याच्यामध्ये बघू. चला थँक्यू.